नमस्कार बाळांनो, मी बबू आजी देशी गुलाबाच्या फुलाचा गुलकंद बनवून दाखवणार आहे बाळांनो। फाकड्या साऱ्या तोडले त्या गुलाबाच्या बागा वेगळे केले। मी आता अर्धा कप साखर घेतल्या। तुमच्या आवडीनंतर कमी जास्त साखर घालू शकता। हाताने बघा आता गुलाबाची फुलं अशी कुस्करून घ्यायची। साखर आणि फुलं एक जीव झाला पाहिजे। असं तळताव घेऊन चोळलं तरी चालतंय। एक जीव झाला पाहिजे। गुलकंदाच्या ह्यानं डोळ्याची नजर वाढते, शरीर थंड राहतं। बाळांनो, ताट भरून फुलं होती। जर आता हातावर चोळल्यावर एवढी एवढी झाली ती। आता साखर इरगळून घ्यायची। अशा पाकळ्या आता ह्या शिजवून घ्यायच्या नाहीत, आणि पाक बनेल परत। ही जाड चेचलेली बडीशेप आणि वेलची पावडर आहे। 2 चमचे मध घालायचा। वाटीत काढून घेते। 2 वर्षे चांगला टिकतो गुलकंद। बरणीत भरून ठेवायचा काचेच्या। बाळांनो, रोज सांज सकाळ 2 चमचे गुलकंद खाल्ला म्हणजे शरीरासाठी चांगला असतो। गुलकंदाची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर मला कमेंट करून सांगा।